सोनाराज महामार्गावर अडवून चाकूचा धाक दाखवून जबरीने सोन्या चांदीचे दागिने लुटणारी अट्टल दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद. 30 लाखांचा सोन्याचा चांदीचा लुटलेला मुद्देमाल जप्त. कापड सिंगी येथील बँक फोडल्याची सुद्धा कबुली दिली. हा गुन्हा हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखामधील असून दिनांक 30/1/2026 रोजी पोलीस स्टेशन सेनगाव हद्दीतील धानोरा शिवारात महामार्गावर कापडसिंग ते लोणार महामार्गावर फिर्यादी सोनारे नामे सुरेश संभाजी खंदारकर वय 37 वर्ष यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आलेला होता. या गुन्ह्यात बळजबरी करून व चाकूचा धाक दाखवत 114 ग्राम सोने व 3600 ग्राम चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा 30 लाखांचा मुद्देमाल लुटल्यासंदर्भाने पोलीस स्टेशन सेनगाव गुन्हा नंबर 39/2026 कलम 309(6), 351(2) भारतीय न्यायदंड संहिता प्रमाणे दाखल होता. याची चौकशी करीत असताना हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर श्री नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री कमलेश मीना, माननीय श्री राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीचा तपास लावत या गुन्ह्याची चौकशी करीत असताना हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पथकाने अनेक बाबींची सखोल तपासणी करत गोपनीय बातमीदार, CCTV फुटेज व गोपनीय माहिती आधारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने हा सराईत गुन्हेगार नामे 4 आरोप्यांना या गुन्ह्यात जेरबंद केले आहे. त्यामध्ये आरोपी क्रमांक 1 परमेश्वर उर्फ सागर साहेबराव पडोळकर वय वर्ष 29, आरोपी क्रमांक 2 राहुल मोहन पवार वय वर्ष 29 जिल्हा जालना व आरोपी क्रमांक 3 शोएब हमीद पठाण वय वर्ष 24 इक्बाल नगर सेलू आणि अभिषेक प्रल्हाद धनवडे वय वर्ष 22 अशा 4 गुन्हेगार व गुन्हेगार क्रमांक 5 भगवान विनायक हराळ वय वर्ष 28 राहणार कापडसिंगी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली व आरोपी क्रमांक 6 तुकाराम पुंजाराम हराळ वय वर्ष 30 यांना आज हिंगोली जिल्हा पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पत्रकारांना बोलताना बातमी. हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी, दर्यापूर न्यूज चॅनल.